हे बघा आपण आळू वड्या करतो ना, तर हे शार अशी काढून घ्यायची. हे बघा, हे आळूचं पान मी धुवून घेतलेलं आहे. तर हे असं काढून दांडा काढायचा आणि हे शार असे काढून घ्यायचे. हे बघा, हे शारा राहिल्या ना तर मग खकावतात, त्या म्हणून शेरी काढून घ्यायची अशी. आता काढली ना आपण, हे बघा, ही काढून घेतली, ही पण काढून घेतली आणि आपल्याला कपाणा असंच ठेवू. त्याला आपण असं करून घेऊ. हे बघा, ही शार अशी थोडी पण नाही ठेवायची. हे बघा, हे बघा, काढून घ्यायची. अशी सगळी पानं आपण करून घेऊया. हे बघा, आपण साहित्य घेतलंय. थोडंसं खोबरं, हे दालचिनी, हे जिरा, मिरी आणि थोडीशी लवंग, 4-5 मिरी, 4-5 लवंग, राजिने आणि धणे, हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचे. अद्रक आणि ह्या मिरच्या आहेत, ह्या मिरच्या पण वाटून घ्यायच्या आहेत. आणि हे सगळं आपण वाटून घेऊ. आणि हे एवढं आपल्याला लसूण घेतलेलं आहे. आपण वड्या करणार आहोत ना आळूच्या. हे बघा, हे चिंच आणि ही थोडी कोकम टाकलेली आपण आणि गूळ टाकूया त्याच्यामध्ये. हे बघा, एवढा गूळ, हा गूळ घेतलेला आहे. हा सगळं आपण याच्यात टाकूया, मिक्सरला वाटून घेऊया. अजून थोडं टाकूया आणि हे सगळं मिक्सरला वाटून घेऊ. हे बघा, आपण बेसन घेऊया. त्याच्यात थोडीशी आपण तीळ टाकलेले आहे. थोडा ओवा टाकूया. आता क्रश करून घेऊया. हे बघा, याला क्रश करून घेऊया असं. हे आणि थोडीशी आपण हे टाकूया, खसखस थोडी घ्यायची आणि हे बनवून घेऊया. हे चवीनुसार आपण मीठ टाकूया थोडासा आणि हळद टाकूया, हिंग टाकूया, नवीन बॉटल घेऊ, हिंग आणि आपण मळून घेऊया. वेगळं आपण वाटलं ना ते हे 2 चमचे टाकून घेऊया. हे बघा, आणि याला पूर्ण आपण असं मिक्स करून घेऊया. लागेल तसंच पाणी टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, आणि याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं. हे बघा, असं घट्टच मिश्रण करायचं. हे आपण एकदम घट्ट मिश्रण करूया. हे बघा, हे बघा, 1 चमचा आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जास्त नाही, तांदळाचं पीठ घ्यायचं. आपण मिक्स करूया आणि हे वडी करून घेऊया. हे बघा, आपण ना हे मिश्रण आहे ना असं लावून घेऊया. हे बघा, इकडून दुमडून घ्यायचं, असं लावून घ्यायचं. आणि हे दुसरं पान आपण सगळी पानं अशी घ्यायची. एक टिप्स लक्षात ठेवा, तांदळाचं पीठ टाकलं तर खूप अशा नरम म्हणजे खुसखुशीत कुरकुरीत होता, नरम नाही पडत, म्हणून आपण टाकतो. इथे दुमडून घ्यायचं, इकडून पण दुमडून घ्यायचं, असं इकडं पण दुमडून घ्यायचं, हे इकडून पण दुमडून घ्यायचं. असं दुमडून ह्या वड्या करायच्या. असं दुमडून जास्त पातळ केलं तर काय होतं, मग सगळं बाहेर येतं, म्हणून ते जास्त पातळ नाही करायचं. हे असं आपण परत असं करून घेऊया. हे परत असं दुमडून घेऊया.
असं व्यवस्थित लावलं ना व्यवस्थित वड्या होतात. अजून एक पान घेऊया आपण. हे आता हे असं उलटं पालटं ठेवून द्यायचं. हे असं आणि असं घ्यायचं. थोड्याशा शाळा राहिल्या तरी शाळा गाऊ नाही द्यायची. हे बघा दोन्ही साईडने असं करून त्याची पूर्ण अशी वडी करून घ्यायची. एकदम असं घट्ट करून घ्यायचं. ठेव. अशा आपल्याला सगळ्या वड्या करायच्या. बघा किती छान झाली बघा वड्या. अशा सगळ्या वड्या आपल्याला करून घ्यायच्या. हे आपण एक ताटात ठेवून देऊ. हे अशा दाबून घ्यायच्या. दाबून घेतलं काय चांगल्या शिजतात. हे असं थोडं आतमधून पण लावायचं, मग खूप लुसलुसीत नाही होत. ह्या अशा आपल्याला वड्या बनवलेल्या आहेत. आपण तळताना मी दाखवेल तुम्हाला. हे बघा आपण हे ताटले घेतलेली आहे ना, याला आपण पूर्ण तेल लावून घेऊया. आणि हे आपण लोंढं बनवलं आहे ना, हे याच्यावर ठेवूया. आणि हे बघा आपण याच्यात पाणी ठेवलेलं आहे. हा स्टँड ठेवलेला आहे. त्या स्टँडवर हे ठेवूया आणि आपण हे झाकण लावून देऊया. चला भेटूया नंतर. हे बघा आपल्या वड्या आपण पाडून घेऊया. हे बघा अशा सगळ्या वड्या पाडून घेऊया. अशा वड्या पाडून घेऊ आणि तळू. हे बघा आपण वड्या तळून घेऊया. तर पाडल्या त्या सुंदर आपल्या वड्या झालेल्या आहेत. खूप छान. कोणी कोणी ड्रीप फ्राय पण करू शकतो. वेळ जातो त्याच्याने डीप फ्राय करायला. असं तळून घेतलं का छान होतं. भरपूर तळून द्यायचं. हे बघा आपण यांना काढून घेऊया. किती सुंदर खुसखुशीत झालं. तर आळू हे घरचे आळू आहे. हे दुसरं पण टाकून घेऊया आपण. हे बघा आपल्या आळू वड्या किती छान झाल्या बघा. दुसऱ्या टाकून देऊ आपण. हे बघा वड्या आपल्या तयार आहेत. कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा किती सुंदर वड्या आहेत. चला भेटूया.